नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकरण्या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड परीक्षा लवकरच होणार आहे. यावेळेस परीक्षा जी आहे तर ती 10 दिवस लवकर आलेली आहे आणि त्यामुळे मुलांनी अभ्यासाचं नियोजन सुद्धा केलेलंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचसाठी आजचं हे सेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डायग्राम स्टेट बोर्डसाठी ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, तर त्या डायग्राम्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. जास्त डायग्राम नाहीये. 15 ते 16 डायग्राम आहे फक्त, ज्या की तुम्हाला 10 ते 12 मार्क मिळवून देतील. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला या डायग्राम ज्या आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्या तुम्हाला कळून जातील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या सेशनला. बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला सुरुवातीलाच प्ले स्टोअरवरती जाऊन फ्री नोटसाठी बायोकिरण हे आपलं ऍप जे आहे तर ते तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचंय मोबाईल नंबर टाकून आणि त्यानंतर फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला फ्री नोट्स तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याच्यात तुम्ही प्रिंट आउट पण काढू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 एक्सरसाइज सुद्धा मिळतील. पहिली एक्सरसाइज जी आहे तर ती तुम्हाला स्टेट बोर्ड पॅटर्ननी असेल, जिथे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, आणि सेकंड एक्सरसाइज जी आहे तर ती सीईटी आणि नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल. तर ते सॉल्व्ह करा आणि नोट्स तुम्हाला किती हेल्पफुल झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनला स्टार्ट करूया. आता पहिली जी डायग्राम आहे तर ही पहिल्याच चॅप्टर मधली आहे. रिप्रोडक्शन ऑफ लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टर मधली पहिली ही डायग्राम आहे. आतापर्यंत जवळपास 3 वेळेस स्टेट बोर्डला विचारलेली आहे. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, टीएस ऑफ अँथर एक दिलेला आहे बघा, आणि दुसरं एक दिलेलं आहे. इथे टीएस ऑफ अँथरची फिगर दिलेली आहे आणि त्याचबरोबर टीएस ऑफ अँथर बरोबरच इथे डिआयसन अँथरच्या दोन्ही पण डायग्राम दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की कुठली डायग्राम विचारलेली आहे तर ती व्यवस्थित क्वेश्चन वाचून तुम्ही ती डायग्राम काढायची आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट डायग्राम जी आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे तर ती डायग्राम दिलेली आहे तुम्हाला अॅनाट्रोपस ओव्हलची. आता यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, एक तर तुम्हाला डायरेक्ट नीट अँड स्केच लेबल डायग्राम ऑफ अॅनाट्रोपस ओव्हल असं क्वेश्चन विचारतील, किंवा तुम्हाला असा एखादा पार्ट दाखवतील. फॉर एक्झाम्पल इथे हे न्यूसलस नाव न देता इथे ए देतील आणि अशी पूर्ण डायग्राम काढायला देतील आणि तुम्हाला विचारतील की हा ए काय आहे, किंवा तुम्हाला इथे विचारतील की सपोज इथे तुम्हाला देतील, इथे म्हणतील बी आणि विचारतील व्हॉट इज द बी. सो असे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम जी आहे, इम्पॉर्टंट डायग्राम, तर ती आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पार्ट जे आहे तर ते विचारले जातील. जसं की इथे असेल ग्लान्स पेनिस, त्याच्यावरती असेल फोर स्क्रीन, त्याच्यानंतर हा पेनिस आहे, इथे युरेथ्रा आहे, दॅट इज द कॉमन ओपनिंग फॉर युरिन अँड सीमेन. देन पुढे इथे काही ग्लँड्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर यावरती आणखी कसा क्वेश्चन विचारला जाईल बघा, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये परमनंट बर्थ कंट्रोल मेथड जी आहे वॅसोक्टोमी, तर ते वॅसोक्टोमी इथे कट केल्यानंतर क्लम्प केलं जातं, इथे व्यासा डिफरन्सला कट केलं जातं, तर त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे एक जर फिगर तुम्ही केली तर तुमचे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात इथे. ओके. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरची जी फिगर आहे तर ती आहे एल एस ऑफ टेस्टिस किंवा टीएस ऑफ टेस्टिस. या दोन्हीपैकी कुठली तरी एक फिगर तुम्हाला विचारले जाऊ शकते. जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर ती म्हणजे टीएस ऑफ टेस्टिसची. त्याच्यामुळे ही फिगर तुम्ही जी आहे तर ती व्यवस्थित करून ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला कदाचित असंही विचारतील की सर्टोली सेल कुठे आहे, सेमिनिफेरस ट्युब्यूल कुठे आहे, किंवा जे स्पर्मॅझुवा तयार झालेले आहेत तर ते कुठे आहेत, किंवा जर्मिनल इपिथेलियम काय आहे. तर याबद्दलचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे जो इम्पॉर्टंट फिगर आहे तर दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्ट्रक्चर ऑफ स्पर्मची फिगर ऑलरेडी दोनदा विचारलेली आहे स्टेट बोर्डला. त्याच्यामुळे तुम्हाला आता ही सुद्धा डिटेलमध्ये करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये काय, तर पहिलं हेडचा रिजन आहे, हेडमध्ये अॅक्रोझोम आहे, अॅक्रोझोम मध्ये गोल्गी ॲपरेटस असतं. कुठले सेल ऑर्गेनल असतात तर हे जर विचारलं तर अॅक्रोझोम मध्ये गोल्गी ॲपरेटस असतं. त्याच्यानंतर हेडमध्ये न्यूक्लियस असतो. त्याच्यानंतर खाली जे मिडल पीस आहे तर तिथे जे आहे तर ते मायटोकॉन्ड्रिया असतं, आणि खाली टेल आहे. टेल पण दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे, प्रिन्सिपल पीस अँड एंड पीस. तर हे सुद्धा डिटेलमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन जो दिलेला आहे तर तो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे पार्ट पण तुम्हाला माहित पाहिजे, जसं की इथे वजायना आहे, इथे सर्व्हिक्स आहे, इथे सर्व्हिकल कॅनल आहे, त्याच्यानंतर इथे युटरस आहे. युटरसच्या साईडला एंडोमेट्रियल लाइनिंग आहे, पेरिमेट्रियल लाइनिंग आहे, मेसोमेट्रियल लाइनिंग आहे. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर हा फॅलोपियन ट्यूब आहे. फॅलोपियन ट्यूब परत 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे, इस्थेमस, अँपुला अँड इन्फंडिबुलम. आणि त्याच्यानंतर इथे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे तर त्याला म्हटलं तर फिमरी. आणि इथे जी दिलेली आहे ही, तर ही झालेली ओरी, दोन्हीकडे पण ओरी आहे, आणि इथे परत आहे त्या म्हणजे ओरियन लिगामेंट, त्या की हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट असतात.
आणि इथे वरती जो आहे तर तो आहे फंडस, ज्याच्यामध्ये इम्प्लांटेशन होतं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याच्यावरती परत आणखीन एक क्वेश्चन असाही बनू शकतो की पर्मनंट बर्थ कंट्रोल मेथड जी आहे दॅट इज द ट्युबेक्टोमी. तर ती ट्युबेक्टोमी इथे ट्यूबला या फॅलोपियन ट्यूबला कट केलं जातं आणि क्लम केलं जातं. सो त्याला म्हटलं जातं ट्युबेक्टोमी. दॅट इज द फिमेल पर्मनंट बर्थ कंट्रोल मेथड. आणि व्हॅसोक्टोमी जी आहे तर ते मेलमध्ये पर्मनंट बर्थ कंट्रोल मेथड आहे. तर ते सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जे दिलेलं आहे तर ते चॅप्टर 3 मधली एक फिगर आहे दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आणि क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये सेंट्रोमियर कुठे आहे, क्रोमॅटोनेमाटा कुठे आहे, टीलोमर कुठे आहे, मॅट्रिक्स काय आहे, सॅटेलाइट काय आहे, त्याच्यानंतर सेकंडरी कन्स्ट्रक्शन काय, प्रायमरी कन्स्ट्रक्शन काय. तर या गोष्टी इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमियर पोझिशन त्याच्यावरती क्रोमोझोमचे जे 4 टाईप आहेत त्यामध्ये मेटासेंट्रिक असेल, टिलोसेंट्रिक असेल, अॅक्रोसेंट्रिक असेल, ओके, सब मेटासेंट्रिक असेल, हे 4 टाईप जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला जर 3 मार्कचे जे क्वेश्चन आहे आणि 4 मार्कचे जे क्वेश्चन आहे तर त्यामध्ये तुम्हाला 25% मार्क जे आहेत तर ते फिगरसाठी असतात आणि त्यामुळे तुम्हाला फिगर या काढाव्याच लागणार आहेत. स्पेसिफिकली जे असे क्वेश्चन आहेत की ज्याच्यामध्ये 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे किंवा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये जिथे जिथे गरज असेल तर तिथे तिथे तुम्हाला फिगर काढावीच लागेल. त्याशिवाय तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार नाहीये. त्यामुळे फिगर खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे फिगर तुम्ही काढल्याच पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जी फिगर दिलेली आहे तर ही एक इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये असलेली खूप वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आय थिंक 5 to 6 वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. दॅट इज द युरे मिलर एक्सपेरिमेंट. इव्होल्यूशन चॅप्टर मधली ही फर्स्ट फिगर आहे ज्यामध्ये युरे अँड मिलर या दोन्ही टीचर आणि स्टुडंटनी हा एक्सपेरिमेंट केला होता. दॅट इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑन दी इव्होल्यूशन. तर याच्यामध्ये तुम्हाला युरे अँड मिलर जे आहे तर याच्यामध्ये स्पेसिफिकली क्वेश्चन कुठे विचारला जातो 1 मार्क्ससाठी. तर इथे विचारला जातो की विच गॅसेस इन्व्हॉल्व इन दी युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट. कुठले कुठले गॅसेस आहेत तर हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर इथे जे अॅमिनो ऍसिड तयार झालेले असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणून, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे विचारलं जातं. ओके, कुठले कुठले गॅसेस यूज झाले होते ते विचारलं जातं. ओके, तर त्यामुळे तुम्हाला युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट सुद्धा डिटेलमध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं आपण तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 इथे फिगर दिलेले आहेत. एक आहे स्ट्रक्चर ऑफ रूट, ही आहे स्ट्रक्चर ऑफ रूट आणि ही फिगर आहे स्ट्रक्चर ऑफ रूट हिअर. त्याच्यामुळे दोन्हीही फिगर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन वाचा. कधी कधी मुलं काय गोंधळ करतात की विचारलेलं असतं रूट हिअरची फिगर आणि काढून टाकतात रूट टिपची किंवा रूटची फिगर. मात्र असं करायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ही कंप्लीट रूटची फिगर आहे आणि ही रूट हिअरची फिगर आहे. ओके, तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही फिगर व्यवस्थित बघून जा तुम्ही. ओके, त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे तर ती आहे स्ट्रक्चर ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. ओके, बघा एक्सटर्नल स्ट्रक्चर जर म्हटलं तर तुम्हाला ही फिगर काढावी लागणार आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 4 मार्क्ससाठी. गिव्ह द डिटेल अकाउंट ऑफ ह्युमन हार्ट. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर एक्सटर्नल काढा किंवा इंटरनल काढा. तिथे तुम्हाला चॉईस आहे. पण तुम्हाला जर असा जर क्वेश्चन आला 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. स्केच डिटेल स्केच अँड लेबल डायग्राम ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. तर तुम्हाला तिथे मात्र स्पेसिफिक अशी फिगर काढावी लागणार आहे. बघा ही एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्टची फिगर आहे. त्यानंतर पुढची जी आहे तर ती इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्टची फिगर आहे. तर या दोनही फिगर तुम्हाला व्यवस्थित काढता आल्या पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक फिगरची प्रॅक्टिस एवढी करा की मॅक्झिमम 2 मिनिटांमध्ये तुमची फिगर काढून झाली पाहिजे. कुठलीही फिगर असो. 2 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ जर तुम्हाला फिगरसाठी लागत असेल तर तुमचा बायोलॉजीचा पेपर कव्हर होणार नाही. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, 70 मार्कचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये 30 आणखी 30 मार्क जे आहेत तर ते तुमच्या प्रॅक्टिकलसाठी आहेत. मग या 70 मार्कमध्ये जवळपास 15 मार्क असे आहेत जे तुम्ही फिगरवरून कमवू शकता, फिगरवरून मिळवू शकता. आणि हे तेव्हाच मिळतील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ती फिगर प्रॉपर काढलेली असेल विथ लेबलिंग. लेबल सुद्धा द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फिगर्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा दुसरी नेक्स्ट फिगर आहे ती म्हणजे ह्यूमन ब्रेनची. ओके, ह्यूमन ब्रेनमध्ये वेगवेगळे जे पोर्शन आहेत, सेरेब्रम आहे, सेरेबेलम आहे, त्याच्यानंतर बाकीचे जे काही सल्कस आहे, ग्लँड्स आहेत, तर ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे ही फिगर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढता आली पाहिजे. त्याच्यानंतर जी फिगर आहे तर ती आहे ह्यूमन आयची फिगर. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते आणि ते जवळपास 3 मार्कला विचारली जाते. 3 मार्कला जर असेल तर 1 मार्क जो असतो तर तो फिगरला आहे. त्याच्यामुळे फिगर तुम्हाला ह्यूमन आयची जी फिगर आहे तर ती सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढची जी फिगर आहे तर ती आहे ह्यूमन इयरची, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे, मिडल स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन इयर आहे.
तर या सगळ्या पद्धतीनं जे काही स्ट्रक्चर आहे ह्युमन इयरचं, तर ते सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ते आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जे आहे तर त्यालाच इम्युनोग्लोब्युलिन पण म्हटलं जातं. त्याच्यामुळे कधी-कधी क्वेश्चन जो आहे तर तो चेंज होतो. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी विचारलं जातं किंवा स्ट्रक्चर ऑफ इम्युनोग्लोब्युलिन विचारलं जातं. त्याच्यामुळे दोन्ही जरी विचारलं तर फिगर एकच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला ही व्यवस्थित फिगर काढायची आहे आणि इथे तुम्हाला कंप्लीट मार्क मिळाले पाहिजे. कारण लाईट चेन, हेवी चेन, त्याच्यानंतर जे हिंज आहे, त्यानंतर जे कॉन्स्टंट रिजन आहे, व्हेरिएबल रिजन आहे, तर हे तुम्हाला प्रॉपर काढता आले पाहिजे. जसं की याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल रिजन असतं तिथे, तर इथे अँटिजन बाइंड होतो. आणि अँटिजन बाइंडिंग साइटला जे म्हटलं जातं तर पॅराटोप म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे जी फिगर आहे तर ही डिटेलमध्ये लक्षात ठेवा. डायसल्फाइड बॉन्ड असतो याच्यामध्ये आणि इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जर म्हटलं तर स्ट्रक्चर ऑफ एच आय व्ही व्हायरसचं स्ट्रक्चर आतापर्यंत दोनदा विचारलेलं आहे स्टेट बोर्डसाठी आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे स्ट्रक्चर सुद्धा खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये असलेले जे काही GP41, GP20 जे प्रोटीन्स आहेत, तर त्याचबरोबर डीएनए सॉरी RNA मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल, तर ते सुद्धा लक्षात ठेवा. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इथे एन्झाईम असतो, तर तो लक्षात ठेवा. आणि इथे मॅट्रिक्स असतं, लिपिड असतं, कॉप्सिड असतं. तर ते हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या लक्षात ठेवायच्यात आणि हे स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता हे सगळं जे आपण फिगर बघितल्या, तर या सगळ्या फिगर इम्पॉर्टंट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पेपर तुमचा आहे, तर त्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर पॉइंट वाईज जर तुम्ही लिहिलं, त्याच्यावरती आपण एक डिटेल सेशन पुढे घेऊच, की हाऊ टू राईट बायोलॉजी पेपर फॉर स्टेट बोर्ड. तर हे पण आपण डिटेलमध्ये बघूया. पण त्या अगोदर तुम्ही ह्या ज्या फिगर आहेत, तर ह्या सगळ्या प्रॉपर करून ठेवा. याचबरोबर पुढचा आणखीन एक व्हिडिओ मी बनवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट चार्ट कुठले आहेत किंवा फ्लो चार्ट कुठले आहेत, तर ते पण मी तुम्हाला सांगेल. तर भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.